नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील मारडा धरणाजवळ नालीमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचे गुळ अखेर उलगडले असून या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे। मृत व्यक्तीची ओळख चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मारेगाव चक येथील विनोद सहारे अशी पटली आहे। 5 जून रोजी गोरज शिवारातील मारडा धरणालगतच्या नालीतून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली। त्यानंतर मारेगाव पोलिसांनी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पाहणी दरम्यान नालीमध्ये एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला। मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्यामुळे त्याची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। सुरुवातीला हा मृत्यू अपघाती आहे की घातपात याबाबत संभ्रम होता, मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृत व्यक्तीची ओळख विनोद सहारे, वय वर्ष 42, राहणार मरेगाव चक, तालुका सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर अशी पटवून दिली। मिळालेल्या माहितीनुसार विनोद सहारे हे गेल्या अनेक वर्षांपासून वरोरा तालुक्यातील नागरी येथे शेतीच्या कामासाठी राहत होते। तर त्यांची पत्नी नंदा सहारे, मुलगी गायत्री, मुलगा नवीन तसेच आई वडील असा संपूर्ण परिवार सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव चक येथे राहत होता। विनोद सहारे हे अधूनमधून गावाकडे येऊन कुटुंबियांची भेट घेत असत। तपासात दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार 3 जून रोजी विनोद सहारे यांना वरोरा रेल्वे स्टेशन परिसरातून आरोपींनी सोबत नेले। त्यानंतर त्यांना दारू पाजून मारेगाव तालुक्यातील गोरज शिवारातील मारडा धरण परिसरात आणण्यात आले। तेथे त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली। त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नालीमध्ये फेकून देण्यात आला। या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी मारेगावचे ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेनेही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली। तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रे आणि विविध धागेदोरे तपासात पोलिसांनी अवघ्या 72 तासांत या हत्याकांडाचा उलगडा केला। या प्रकरणी प्रवीण बरघणे, वय वर्ष 35, राहणार आपटी, राजू ढेंगडे, वय वर्ष 35, राहणार दांडगाव आणि शंतनू प्रवीण झाडे, वय वर्ष 18, राहणार नागरी, तालुका वरोरा या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपींकडे सध्या अधिक चौकशी सुरू असून हत्येमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम उघड करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत। मारडा धरण हत्याकांडांचा उलगडा करण्यात शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली। गोपनीय सूत्रांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आणि त्यांना ताब्यात घेण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जात आहे। दरम्यान मृतदेहाची ओळख विनोद सहारे अशी पटल्याची माहिती कुटुंबियांना मिळताच मरेगाव चक येथे शोककळा पसरली। एका अज्ञात मृतदेह पासून सुरू झालेला तपास अखेर हत्याकांडापर्यंत पोहोचला आणि काही तासांतच पोलिसांनी आरोपींनाही जेरबंद केले। मारेगाव पोलिसांच्या जलद आणि प्रभावी तपासामुळे या हत्याकांडाचा उलगडा झाला असला तरी या गुन्ह्यामागील संपूर्ण सत्य काय आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकनाय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही। यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव गाव तालुक्यामध्ये एका नालीमध्ये सडलेल्या स्थितीमध्ये एक मृतदेह आढळलेला होता आणि तो मृतदेह नेमका सिंदेवाही चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मारेगाव या गावातला असून त्याचं नाव आहे विनोद सहारे। आपण त्यांच्या परिवाराकडून जाणून घेऊ तो किती दिवसापासून कुठं काम करत होता, काय करत होता आणि त्याच्या मागे त्याचा परिवार काय आहे त्याच्या परिवाराकडून जाणून घेऊ। विनोद सहारे हे तुमचे कोण होते? पती। आणि हे तिथे कोणतं काम करायचे? वावरातला। केव्हापासून ते तिथे राहत होते? 10 वर्ष झाले। पूर्ण म्हणजे सविस्तर माहिती, जे तिथे काय करायचे? इकडे वावरातले काम करत होते, शेतीचे काम, ट्रॅक्टर चालवत होते। इकडे येत होते हो, त्यांचे मंदात त्यांचे तिकडे काही म्हणजे असे कोणाबरोबर वैयक्तिक वाद वगैरे? नाही।